नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव विठ्ठल निळकंठ मुगळे, गाव कडदोरा आहे, तालुका राहणार कडदोरा, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद, उस्मानाबाद. हे धाराशिव. आज तारीख आज तारीख आहे 18 18. 18 जानेवारी महिना 2025. हो सर. आणि आज आपण तुमच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये थांबलोत. हो. या ठिकाणी हे किती एकर ऊस आहे? ही 1.5 एकर आहे. 1.5 एकर ऊस आहे. या ऊसामध्ये अगोदर म्हणजे कांदे होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऊस लावलं. सर कांदे होते, कांद्यात ऊस लावलो. कांद्यात ऊस लावलं. त्याच्यानंतर आता हे ऊसामध्ये हरभरा आहे, बरोबर आहे का? ऊसात हरभरा आहे. 5 फुटाचं 2.5 फुटा सरी सोडलो, 1 मधल्या सरी हरभरा. अच्छा, बरं. हे याची लावण कधी झाली? लावण झाली 28 नोव्हेंबर. 28 नोव्हेंबर म्हणजे डिसेंबर महिना पूर्ण. आणि हे आज 18 दिवस म्हणजे 50 दिवसाचा प्लॉट आहे, बरोबर आहे का? हे रोप लावलंय. रोप आहे. बेन कोणतं? हे 13,007. 13 हे आणि कुठल्या अंडू जातं? नवीन जात आहे, बरोबर. हा, याच्यामध्ये मग तुम्ही आंतरपीक म्हणून आणि परत हरभरा केलाय. आता याला खताचं नियोजन काय काय केलं साहेब? तर याला भूमी पॉवर, प्रोम आणि पोटॅश. भूमी पॉवर, प्रोम, पोटॅश हे सगळं ग्रीन प्लॅनेट कंपनीचं आहे. ग्रीन प्लॅनेट कंपनीचं टाकलेलं. हा हा हा. आणि हरभऱ्याला मग तो गुरो नायट्रो फवारलेला आहे. एक वेळेस ग्रो नायट्रोकिंगची फवारणी तुम्ही केली आहे? ग्रो नायट्रोकिंगची फवारणी केलेली आहे. आता हे खतं जे वापरलात त्याचा नेमका फायदा काय झाला? नेमका फायदा म्हणजे सांगायला जेवढं सांगताल तेवढं कमी. कसं काय? जमीन बघा सर, कुणाची बी जमीन बघा तेजपणा राहते. आपली जमीन एकदम रवाळपणा, मऊ. आणि ऊसाचे फुटवे हो का सर? अजून फुटलं ती 1 2 3 4 5 6 7 8 फुटवायचं. 8 फुटवा सध्याच्या डेटला आहे. तर इथंच आहे का सगळीकडेच आहे? इथे मी बघा घेऊ का? 1 2 3 4 5 6 7 8 9. इथं असं सगळीकडे फुटवे आहेत, सगळीकडे फुटवायचं. आता जर हरभरा जर बघितलं तुमचं तर हरभऱ्यावर 1 नंबर कळा आहे. ग्रो नायट्रोची फवारणी सर, अजून ब्लूमची फवारणी करायची आहे. एक वेळेस ग्रो नायट्रोकिंगची फवारणी केली तुम्ही. तुम्ही आता गेले 10-12 वर्ष झालं ग्रीन प्लॅनेट कंपनीच्या खताचा वापर करताय. उत्पादनामध्ये वाढ आहे. तर आतापर्यंत जे वापर केलाय त्याच्यावर तुम्ही इतर नवीन लावणाऱ्या ऊस उत्पादकांना काय सांगताल? नवीन लावणाऱ्या शेतकऱ्यांनुसार ग्रीन प्लॅनेटचं किमान भूमी पॉवर तर यूज करावंच करावं. किमान भूमी पॉवर तर यूज करावंच करावं. आणि भूमी पॉवर प्रीमियम. आता हे जर बघितलं तर कसली कळा आहे बघा, जबरदस्त. आणि फुटवा एकच ढाळा येते, एकच आहे ते. हातात बसणार कळा एकसारखी आहे. असं नाही की आपण एकाच चांगल्या ठिकाणी बघून उभारलो. पूर्ण प्लॉट 1 नंबरचा आहे. रोडच्या कडला प्लॉट आहे तुमचा, बरोबर आहे. कोणी येऊन बघू शकतंय. वापरावर समाधानी आहात? बिलकुल समाधान सर. बर. ग्रीन प्लॅनेट तर मला चांगलं फुल माणसात आणि बर. उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढायला मदत होते. ओके, धन्यवाद. आपल्याला आपण करूया या प्लॉटचा परत एकदा व्हिडिओ करूया ज्यावेळेस मोठा होईल. किती टनाचा ॲव्हरेज घेऊन चालला? आता मी सर ह्याचा ॲव्हरेज घेऊन चाललो बघा 100 टनाचा. 1.5 एकर मध्ये? 1.5 एकर 100-110 नंतर चलावं. काढणारच का? काढणारच. ओके. ह्याच्या अगोदर काढलेला काढलं ना, 98 टन काढलं तुम्ही. 1 एकर मध्ये का? नाही, 1.5 एकर. तेव्हा काय तो वापरतो तो? आपलं ग्रीन प्लॅनेट वापरतो तो. म्हणजे एवढं रासायनिकवर तर शक्य नाही. बिलकुल नाहीच. बरं. आणि तेव्हा ग्रीन प्लॅनेट कड भूमी पॉवर नव्हतं. अच्छा. जेव्हा मी 98 टन ऊस काढलो तेव्हा ग्रो नायट्रोकिंग आणि ब्लूम एवढंच होते. 3 वस्तू होत्या. 3 होते. आता तर जेवढे म्हणाल तेवढे कमी आहे. आता भूमी पॉवर आलंय, ऑर्गॅनिक DAP, ऑर्गॅनिक पोटॅश आहे, चांगले उत्पादन, सल्फेट ग्रीन प्लॅनेट भरपूर झाले. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही हे म्हणता की हे वापरावं? वापरावं. पानात आता बघा एवढ्याच आहे तर पानात चेवडापणा बघा. आता हे मोठं झालं तर किती चेवडापणा. बरोबर आहे की, बरोबर. हिरवटपणा पण चांगला आहे. नवीन